शांती. आज आहे 21/11/23 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, सेकंदामध्ये मुक्ती आणि जीवनमुक्ती प्राप्त करण्यासाठी मनमना भव, मध्याजी भव. बाबांना यथार्थ रीतीने ओळखून आठवण करा आणि सर्वांना बाबांचा परिचय द्या. प्रश्न आहे, कोणत्या नशेच्या आधारावरच तुम्ही बाबांचा शो करू शकता? उत्तर आहे, नशा असावा की आम्ही आता भगवंताची संतान बनलो आहोत. ते आम्हाला शिकवत आहेत. आम्हालाच सर्व मनुष्य प्राण्यांना खरा रस्ता सांगायचा आहे. आपण आता संगम युगावर आहोत. आम्हाला आपल्या रॉयल वर्तनाने बाबांचे नाव प्रसिद्ध करायचे आहे. बाबांची आणि श्रीकृष्णाची महिमा सर्वांना सांगायची आहे. गीत आहे, आने वाले कल की तुम तकदीर हो. ओम शांती. ही गाणी तर गायली आहेत स्वातंत्र्य सैनिकांनी. बाकी दुनियेचे नशीब कशाला म्हटले जाते ते भारतवासी जाणत नाहीत. साऱ्या दुनियेचा प्रश्न आहे. संपूर्ण दुनियेचे नशीब बदलून नरकापासून स्वर्ग बनविणारा कोणी मनुष्य असू शकत नाही. ही महिमा कोणत्या मनुष्याची नाहीये. जर श्रीकृष्णासाठी म्हणाल तर त्यांना कोणी अपशब्द बोलू शकत नाहीत. मनुष्य एवढे सुद्धा समजत नाही की श्रीकृष्णाने चतुर्थीचा चंद्रमा कसा पाहिला, जो कलंक लागला. कलंक वास्तविक ना श्रीकृष्णाला लागत आणि ना काही गीतेच्या भगवंताला लागत. कलंक लागतात ब्रह्माला. श्रीकृष्णाला कलंक लावले आहे ते देखील पळवून नेण्याचे. शिवबाबांविषयी तर कोणाला काहीही माहिती नाहीये. ईश्वराच्या मागे धावतात जरूर, परंतु ईश्वर तर अपशब्द खाऊ शकत नाहीत. ना ईश्वराला ना श्रीकृष्णाला अपशब्द बोलू शकत. दोघांचीही महिमा जबरदस्त आहे. श्रीकृष्णाची देखील महिमा नंबर 1 आहे. लक्ष्मी नारायणाची इतकी महिमा नाही आहे, कारण ते विवाहित आहेत. श्रीकृष्ण तर कुमार आहे, म्हणून त्याची महिमा जास्त आहे. भले लक्ष्मी नारायणाची महिमा सुद्धा अशीच गातात. 16 कला संपूर्ण निर्विकारी. श्रीकृष्णाला तर मग द्वापारमध्ये दाखवले आहे. समजतात ही महिमा परंपरेने चालत आली आहे. या सर्व गोष्टींना सुद्धा तुम्ही मुलेच जाणता. हे तर ईश्वरीय ज्ञान आहे. ईश्वरानेच रामराज्य स्थापन केले आहे. रामराज्याला मनुष्य समजत नाहीत. बाबाच येऊन या सर्व गोष्टींची समज देतात. सारा आधार आहे गीतेवर. गीतेमध्ये चुकीचे लिहिले आहे. कौरव आणि पांडवांची लढाई तर लागलीच नव्हती, तर अर्जुनाची गोष्टच येत नाही. हे तर बाबा बसून पाठशाळेमध्ये शिकवत आहेत. पाठशाळा युद्धाच्या मैदानावर थोडीच असते. हो, हे माया रावणाशी युद्ध आहे. त्यावर विजय मिळवायचा आहे. माया जीते जगत जीत बनायचे आहे. परंतु या गोष्टी जरा सुद्धा समजू शकत नाहीत. ड्रामामध्ये नोंदच अशी आहे. त्यांना शेवटी येऊन समजून घ्यावे लागेल आणि तुम्ही मुलेच समजावून सांगू शकता. भीष्म, पितामह इत्यादींना हिंसक बाण वगैरे मारण्याचा प्रश्नच येत नाही. शास्त्रांमध्ये तर अशा बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. मातांना त्यांच्याकडे जाऊन वेळ घ्यावा लागेल. बोला, आम्ही या संदर्भात तुमच्याशी बोलू इच्छितो. ही गीता तर भगवंताने गायली आहे. भगवंताची महिमा आहे. श्रीकृष्ण तर वेगळा आहे. आम्हाला तर या गोष्टीमध्ये संशय येतो. रुद्र भगवानुवाच. त्यांचा हा रुद्र ज्ञानयज्ञ आहे. हा निराकार परमपिता परमात्म्याचा ज्ञानयज्ञ आहे. मनुष्य मग म्हणतात, श्रीकृष्ण भगवानुवाच.
ईश्वर तर वास्तविक एकालाच म्हणतात. त्यांची मग महिमा लिहिली पाहिजे. श्रीकृष्णाची महिमा ही आहे. आता दोघांमध्ये गीतेचा भगवान कोण आहे? गीतेमध्ये लिहिले आहे, सहज राजयोग. बाबा म्हणतात की बेहदचा संन्यास करा. देहासहित देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समजा. मनमना भव मध्याजी भव. बाबा समजावून तर खूप चांगल्या रीतीने सांगतात. गीतेमध्ये आहे श्रीमद भगवानुवाच. श्री अर्थात श्रेष्ठ. श्रेष्ठ तर परमपिता परमात्मा शिवनाच म्हणणार. श्रीकृष्ण तर दैवी गुणवाला मनुष्य आहे. गीतेचे भगवान तर शिव आहेत, ज्यांनी राजयोग शिकवला आहे. खरोखर अखेरीस सर्व धर्मांचा विनाश होऊन एका धर्माची स्थापना झाली आहे. सतयुगामध्ये एकच आदी सनातन देवी देवता धर्म होता. तो श्रीकृष्णाने नाही, परंतु भगवंताने परमपिता परमात्म्याने स्थापन केला. त्यांचीच ही महिमा आहे. त्यांना त्वमेव माताश्च पिता म्हटले जाते. श्रीकृष्णाला तर म्हणणार नाही. तुम्हाला सत्य पित्याचा परिचय द्यायचा आहे. तुम्ही समजावून सांगू शकता की भगवंतच मुक्तिदाता आणि गाईड आहेत, जे सर्वांना घेऊन जातात. मच्छरांसदृश्य सर्वांना घेऊन जाणे हे तर शिवचे काम आहे. सुप्रीम शब्द देखील अतिशय सुंदर आहे. तर शिव परमपिता परमात्म्याची महिमा वेगळी, श्रीकृष्णाची महिमा वेगळी. दोघांना सिद्ध करून समजावून सांगायचे आहे. शिवबाबा तर जन्म मरणामध्ये येत नाहीत. ते पतित पावन आहेत. श्रीकृष्ण तर पूर्ण 84 जन्म घेतात. आता परमात्मा कोणाला म्हणावे हे देखील लिहिले पाहिजे. बेहदच्या बाबांना न जाणल्यामुळेच अनाथ दुःखी झाले आहेत. सतयुगामध्ये जेव्हा धणके अर्थात भगवंताचे बनतात तेव्हा जरूर सुखी असतील, असे स्पष्ट शब्द असले पाहिजेत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि वारसा घ्या. सेकंदामध्ये जीवनमुक्ती. आता देखील शिवबाबा असे सांगत आहेत. महिमा पूर्ण लिहायची आहे. शिवाय नमः. त्यांच्यापासून स्वर्गाचा वारसा मिळतो. या सृष्टीचक्राला समजून घेतल्यास तुम्ही स्वर्गवासी बनाल. आता निर्णय करा, काय योग्य आहे. तुम्हा मुलांनी संन्याशांच्या आश्रमात जाऊन वैयक्तिक भेटले पाहिजे. सभेमध्ये तर त्यांना खूप घमेंड असते. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे देखील असले पाहिजे की मनुष्य मात्रांना खराखुरा मार्ग कसा सांगावा. भगवान उवाच. मी या साधू इत्यादींचा सुद्धा उद्धार करतो. मुक्तिदाता शब्द सुद्धा आहे. बेहदचे बाबाच म्हणतात, माझे बना. फादर शोज सन, मग सन शोज फादर. श्रीकृष्णाला तर पिता म्हणणार नाही. सर्व मुले गॉडफादरची होऊ शकतात. मनुष्य मात्राची सर्व मुले होऊ शकत नाहीत. तर तुम्हा मुलांना इतरांना समजावून सांगण्याचा खूप नशा असला पाहिजे. बेहदच्या पित्याची आपण मुले आहोत. राजाची मुले राजकुमार असतात. त्यांची चलन तुम्ही बघा किती रॉयल असते. परंतु त्या बिचाऱ्या श्रीकृष्णावर तर भारतवासियांनी कलंक लावला आहे. म्हणतील की भारतवासी तर तुम्ही सुद्धा आहात. सांगा होय, आम्ही देखील आहोत. परंतु आम्ही आता संगमावर आहोत. आम्ही त्या ईश्वराची संतान बनलो आहोत आणि त्यांच्याकडून शिकत आहोत. भगवान वाच. तुम्हाला राजयोग शिकवतो. श्रीकृष्णाची गोष्ट तर असू शकत नाही. पुढे जाऊन समजत जातील. राजा जनकाने देखील केवळ इशाऱ्यानेच ओळखले ना. परमपिता परमात्म्याची आठवण केली आणि ध्यानामध्ये गेले. ध्यानामध्ये तर खूप जण जात असतात.
ध्यानामध्ये निराकारी दुनिया आणि वैकुंठ पाहाल. हे तर तुम्ही जाणता की आपण निराकारी दुनियेमध्ये राहणारे आहोत. परमधाममधून इथे येऊन पार्ट बजावतो. विनाशसुद्धा समोर उभा आहे. सायन्सवाले चंद्रावर जाण्यासाठी डोके फोड करत असतात. हे आहे सायन्सच्या अतिघमेंडीमध्ये जाणे, ज्यामुळे मग आपलाच विनाश करतात. बाकी चंद्र इत्यादीवर तर काहीच नाहीये. गोष्टी तर खूप छान आहेत, फक्त समजावून सांगण्याची युक्ती पाहिजे. आम्हाला शिकवण अर्थात ज्ञान देणारे उच्च ते उच्च बाबा आहेत. ते तुमचे सुद्धा पिता आहेत. त्यांची महिमा वेगळी, श्रीकृष्णाची महिमा वेगळी आहे. रुद्र अविनाशी ज्ञान यज्ञ आहे, ज्यामध्ये सर्व आहुती पडणार आहे. पॉइंट्स तर खूप चांगले आहेत, परंतु कदाचित अजून वेळ लागणार आहे. हा पॉइंट सुद्धा खूप चांगला आहे. एक आहे रुहानी यात्रा, दुसरी आहे जिस्मानी यात्रा. बाबा म्हणतात की माझी आठवण करा तर अंतमती सोगती होईल. आध्यात्मिक पित्याव्यतिरिक्त इतर कोणीही शिकवू शकणार नाही, असे पॉइंट्स लिहिले पाहिजेत. मनमना भव मध्याजी भव. ही आहे मुक्ती जीवन मुक्तीची यात्रा. यात्रा तर बाबाच करविणार, श्रीकृष्ण तर करवू शकणार नाही. आठवण करण्याची सवय लावायची आहे. जितकी आठवण कराल तितकी खुशी होईल, परंतु माया आठवण करू देत नाही. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. सेवा तर सर्वच करतात, परंतु उच्च आणि नीच सेवा तर आहे ना. कोणालाही बाबांचा परिचय देणे आहे अतिशय सोपे. अच्छा, आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. रात्री क्लास आहे. जसे पहाडीवर हवा खाण्यासाठी रिफ्रेश होण्यासाठी जातात, घरी किंवा ऑफिसमध्ये असल्यावर बुद्धीमध्ये तीच कामे असतात. बाहेर गेल्यावर ऑफिसच्या विचारांपासून मोकळे होतात. इथे अर्थात मधुबनमध्ये देखील मुले रिफ्रेश होण्यासाठी येतात. अर्धा कल्प भक्ती करता करता थकून गेली आहेत. पुरुषोत्तम संगम युगावर ज्ञान मिळते. ज्ञान आणि योगामुळे तुम्ही रिफ्रेश होऊन जाता. तुम्ही जाणता आता जुन्या दुनियेचा विनाश होत आहे, नवीन दुनिया स्थापन होत आहे. प्रलय तर होत नाही. ती लोक समजतात दुनिया एकदम नष्ट होते, परंतु तसे नाही, परिवर्तित होते. हा आहेच नरक. जुनी दुनिया, नवीन दुनिया आणि जुनी दुनिया काय असते हे देखील तुम्ही जाणता. तुम्हाला डिटेलमध्ये अर्थात सविस्तर समजावून सांगितले गेले आहे. तुमच्या बुद्धीमध्ये विस्तार आहे, ते देखील नंबरवार पुरुषार्थानुसार. समजावून सांगताना देखील अतिशय महिनता पाहिजे. कोणालाही असे समजावून सांगा जे लगेच डोक्यात बसेल. बरीच मुले कच्ची आहेत, जी चालता चालता मोडून पडतात, अर्थात विकारामध्ये जातात. भगवानुवाच सुद्धा आहे. आश्चर्यवत सुनंती कथंती. इथे आहे मायेसोबत युद्ध. मायेकडून मरून ईश्वराचे बनतात, मग ईश्वराकडून मरून मायेचे बनतात. दत्तक जाऊन मग फारकती देतात. माया खूप प्रबळ आहे, भरपूर जणांना वादळामध्ये आणते. मुले देखील समजतात जय पराजय होत राहतो. हा खेळच जय पराजयाचा आहे. 5 विकारांकडून हरले आहेत. आता तुम्ही जिंकण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. अखेरीस विजय तुमचाच आहे. जर बाबांचे बनले आहात
तर पक्के बनायला हवे. तुम्ही पाहता की माया किती प्रलोभने दाखवते. कित्येक वेळेला ध्यान साक्षात्कारामध्ये जाण्यामुळे देखील खेळ खल्लास होतो. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे, आता 84 जन्मांचे चक्र फिरून पूर्ण केले आहे. देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो. आता शूद्रापासून ब्राह्मण बनलो आहोत. ब्राह्मण बनून मग देवता बनतो, हे विसरायचे नाहीये. जर हे सुद्धा विसरता तर मग पाऊल मागे सरकते आणि मग दुनियेच्या गोष्टींमध्ये बुद्धी व्यस्त होते. मुरली इत्यादी सुद्धा आठवत नाही. आठवणीची यात्रा देखील कठीण वाटायला लागते. हे सुद्धा आश्चर्य आहे. कित्येक मुलांना बॅच लावायला देखील लाज वाटते. हा देखील देह अभिमान आहे ना. अपशब्द तर ऐकायचेच आहेत. श्रीकृष्णाने किती शिव्या खाल्ल्या आहेत? सर्वात जास्त शिव्या खाल्ल्या आहेत शिवनी, नंतर मग श्रीकृष्णाने, मग सर्वात जास्त शिव्या खाल्ल्या आहेत रामने. नंबरवार आहेत. बदनामी केल्याने भारताची किती ग्लानी झाली आहे. तुम्हा मुलांना यामध्ये घाबरायचे नाहीये. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ रात्री. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. बुद्धीने बेहदचा संन्यास करून रूहानी यात्रेवर तत्पर राहायचे आहे. आठवणीत राहण्याची सवय लावायची आहे. दुसरा पॉइंट आहे, फादर शोज सन, सन शोज फादर. सर्वांना बाबांचा सत्य परिचय द्यायचा आहे. सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा मार्ग सांगायचा आहे. आजचे वरदान आहे, मनसा आणि वाचेचा मेळ घालून जादू मंत्र करणारे नवीनता आणि विशेषता संपन्न भव. मनसा आणि वाचेचा मेळ घालून जादू मंत्र करणारे नवीनता आणि विशेषता संपन्न भव. स्पष्टीकरण आहे, मनसा आणि वाचा दोघांचे मिलन जादू मंत्राचे काम करते. यामुळे संघटनमधील छोट्या छोट्या गोष्टी अशा समाप्त होतील जे तुम्ही विचार कराल की ही तर जादू झाली. मनसा शुभभावना अथवा शुभ आशीर्वाद देण्यामध्ये व्यस्त व्हाल तर मनाची हलचल समाप्त होऊन जाईल. पुरुषार्थामध्ये कधी दिल शिकस्त अर्थात निराश होणार नाही. संघटनांमध्ये कधी घाबरणार नाही. मनसा आणि वाचेच्या संमिश्र सेवेद्वारे विहंग मार्गाच्या सेवेचा परिणाम दिसेल. आता सेवेमध्ये याच नवीनतेने आणि विशेषतेने संपन्न बना तर 9 लाख प्रजा सहज तयार होईल. स्लोगन आहे, बुद्धी यथार्थ निर्णय तेव्हा देईल जेव्हा संपूर्ण निर्विकारी बनाल. बुद्धी यथार्थ निर्णय तेव्हा देईल जेव्हा संपूर्ण निर्विकारी बनाल. मातेश्वरीजींची मधुर महावाक्ये. शीर्षक आहे, कलियुगी असार संसारातून सतयुगी सारवाल्या दुनियेमध्ये घेऊन जाणे हे कोणाचे काम आहे? या कलियुगी संसाराला आसार संसार का म्हणतात? कारण या दुनियेमध्ये कुठलेही सार नाही आहे. म्हणजेच कोणत्याही वस्तूमध्ये ती ताकद राहिलेली नाही आहे. अर्थात सुख, शांती, पवित्रता नाही आहे. जी सुख, शांती, पवित्रता या सृष्टीवर कधी काळी होती, आता ती ताकद नाही आहे. कारण या सृष्टीमध्ये 5 भूतांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे या सृष्टीला भयावह सागर किंवा कर्मबंधनाचा सागर म्हणतात. म्हणूनच मनुष्य दुःखी होऊन परमात्म्याला बोलावत आहेत, परमात्मा आम्हाला भवसागरामधून पार करा. यावरून हे सिद्ध होते की जरूर अभय अर्थात निर्भयता असणारी देखील
कोणती दुनिया आहे जिथे जाऊ इच्छितात. म्हणून या संसाराला पापाचा सागर म्हणतात. ज्याला पार करून पुण्य आत्मा असणाऱ्या दुनियेमध्ये जाऊ इच्छितात. तर दुनिया दोन आहेत. एक सतयुगी सारवाली दुनिया, दुसरी आहे कलियुगी असारवाली दुनिया. दोन्ही दुनिया या सृष्टीवर असतात. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.